श्री नवनाथ कथासार अध्याय पहिला मंगलाचरण मच्छिंद्रनाथाची जन्मकथा। या अध्यायाच्या नित्यपठनाने घरातील संबंध बाधा नाहीशी होते। अध्यायाला सुरुवात होते। श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री मातृपितृभ्यो नमः। कलियुग सुरू झाल्यावर श्री विष्णूने नवनारायणांना द्वारकेत बोलवण्यासाठी आपल्या दूतांना पाठवले। त्या प्रसंगी विष्णू स्वतः सोन्याच्या सिंहासनावर बसले होते। तेवढ्यात निरोप पाठविल्याप्रमाणे नवनारायण तेथे आले। हे नवनारायण म्हणजे कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, अविहोत्र, द्रुमिल, चमस आणि करभंजन हे होत। त्या नवनारायणांना पाहताच विष्णूला फार आनंद झाला। ते लगेच सिंहासनावरून उतरले आणि मोठ्या प्रेमाने त्यांना भेटले। मग त्यांना सन्मानाने सुवर्ण सिंहासनावर बसून त्यांची षोडोपचारांनी पूजा केली। तो मान सन्मान पाहून नवनारायणांनी विचारले, आम्हाला कशासाठी येथे बोलवले? त्यांचा प्रश्न ऐकून विष्णू म्हणाले, तुम्हाला येथे बोलवण्याचे कारण असे की आपल्या सर्वांना आता कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत। ज्याप्रमाणे राजहंस एकजुटीने समुद्राच्या पाण्यात जातात, त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन भूलोकात प्रकट होऊ। श्री लक्ष्मी विष्णूची ही कल्पना ऐकून ते म्हणाले, जनार्दन, आपण आम्हाला अवतार घ्यायला सांगता, पण तो कोणत्या नावाने आणि कुठे घ्यायचा ते सांगा। यावर द्वारकाधीशाने सांगितले, तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करा व दीक्षा देऊन उपदेश करीत राहा। यावर तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हालाच फक्त अवतार घ्यायला सांगता, पण असे मनात आणू नका। तुमच्याबरोबर मृत्यूलोकात जन्म घेणारे बहुत जण आहे। प्रत्यक्ष वाल्मिकी हा तुळशीदास होईल, शुक्रमुनी हा कबीर, व्यासमुनी हा जयदेव होईल, तर माझा अगदी सर्वात आवडता जो उद्धव तो नामदेवाचा अवतार घेईल। जांबुवंत हा नरहरी या नावाने मृत्यूलोकी प्रसिद्धीस येईल, तर माझा भाऊ बलराम हा पुंडलिक बनेल। एवढेच नव्हे तर मी सुद्धा तुमच्याबरोबर नामदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे। तसेच कैलासाधिपती शंकर हा निवृत्ती होईल। ब्रह्मदेव सोपानी या नावाने अवतार घेईल। योगमाया मुक्ताबाई आणि हनुमान रामदास होईल। कुब्जा जनीदासी या नावाने प्रसिद्धीस येईल। एवढे झाले की मग आपण कलियुगात भक्तीचा महिमा वाढू। मग अवतार कोणत्या ठिकाणी व कसा घ्यायचा ते सविस्तर सांगण्यासाठी नवनारायणांनी विनंती केली। या विनंतीला मान देऊन हरीने सांगितले, पराक्षर ऋषींचा पुत्र जो व्यासमुनी, त्याने ही सर्व माहिती भविष्यपुराणात मागेच लिहून ठेवली आहे। ती आता नीट ऐका। पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले। त्यावेळी त्या वीर्याचा काही भाग यमुनेत पडला। त्याचे 3 भाग झाले। त्या 3 भागापैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेच्या पाण्यात पडला। पाण्यात पडलेले ते वीर्य लगेच एका मच्छीने गिळले। त्या मच्छीच्या पोटात कवी नारायणाने संचार करून मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रकट व्हावे। शंकराने आपल्या 3ऱ्या डोळ्याने जाळून भस्म केलेला काम अग्नीने प्राशन केला आहे। म्हणून आता अंतरिक्ष नारायणाने त्याच्या पोटी जन्म घेऊन जालिंदर या नावाने प्रसिद्धीस यावे। कुरुवंशात जनमेजय नावाचा राजा सर्पसत्र करील। त्यांच्याच वंशातील बृहदवा राजा हवन करील। तेव्हा अग्नी आपला गर्भ सांडेल आणि ही संधी साधून त्या प्रसंगी जालिंदराने त्या यज्ञकुंडात जन्म घ्यावा। 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही भाग नर्मदेच्या काठी पडलेला आहे। तेथे चमस नारायणाने रेवणसिद्ध या नावाने प्रकट व्हावे। त्याच वीर्यापैकी काही अंश एका सर्पिणीने गिळला। जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी त्या सर्व सर्पांची आहुती दिली, परंतु त्या प्रसंगी त्या सर्पिणीच्या पोटात ब्रह्मबीज आहे हे जाणून तिला आस्तिक ऋषीने वडाच्या डोलीत लपवून ठेवले। 9 महिने पूर्ण झाल्यावर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली आणि आता ते अंडे अजून तेथेच आहे। तेव्हा त्यात अवधूत नारायणाने संचार करून वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्धीस व्हावे। मच्छिंद्रनाथाने सूर्यरेत प्राप्तीसाठी
मंत्र जपून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल, त्यामध्ये सूर्य आपले वीर्य सांडेल, अर्थातच ते उकिरडामय असणार. त्यात हरिनारायणाने गोरक्ष नावाने प्रकट व्हावे. दक्षाच्या घरी त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभाच्या वेळी पाहून ब्रह्मदेवाला अनावर कामवासना झाली आणि त्याचे वीर्य गळले. तेव्हा त्याला फार लाज वाटली, म्हणून त्याने ते वीर्य पायाने दाबून चौफेर केले. त्याचे 60,000 वाल्यखिल्य ऋषी निर्माण झाले. दुसरे अंग केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले व वाहत कुशबेटात गेले. ते अजूनही तेथेच आहे. तेव्हा पिपलायन नारायणाने तेथे प्रवेश करून चरपटीनाथ नावाने प्रसिद्धीस यावे. भर्तरी नावाचे आपले भिक्षापात्र कैलिक ऋषींनी अंगणात ठेवले होते. त्यात सूर्याने वीर्य पडले. ते त्याने तसेच जतन करून ठेवले आहे. त्यात द्रुमिल नारायणाने प्रकट होऊन भर्तरी नावाने प्रसिद्धीस व्हावे. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळले. त्यातले थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात आता प्रबुद्ध नारायणाने संचार करावा व कानिफ या नावाने प्रसिद्धीस व्हावे. गोरक्ष चिखलाचा पुतळा करील, त्यात करभंजनाने प्रकटावे. अशा तऱ्हेने लक्ष्मीकांताने कोणी, कोठे व कसा अवतार घ्यायचा ते सविस्तरपणे सांगितल्यावर या नवनारायणांचे पूर्ण समाधान झाले. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघून मंदार पर्वतावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे ते 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शंकर व पार्वती कैलासावर गप्पा मारित होते. तेव्हा पार्वती शंकराला म्हणाली, तुम्ही नेहमी जो मंत्र जपत असता त्याचा मला अनुग्रह द्या. ते ऐकून शंकर तिला म्हणाला, तुला मी तो मंत्र जरूर शिकवीन, पण त्यासाठी एकांत जागा पाहिजे. तेव्हा आपण आता एकांत स्थान शोधून काढू. असे म्हणून ती दोघे निघाली. फिरत फिरत यमुनेच्या काठी आली. तेथे अगदी शुकशुकाट होता. माणसांची वस्तीही नव्हती. त्यामुळे त्यांनी तीच जागा पसंत केली व तेथे ते दोघे बसले. मग शंकर पार्वतीला मंत्रोपदेश करू लागले. ज्या मच्छीने ब्रह्मवीर्य गिळून यमुनेत प्रवेश केला होता ती गर्भवती मच्छी तेथे जवळच पाण्यात होती. तिच्या पोटातील गर्भाने तो मंत्र ऐकला. तो दिव्य मंत्रोपदेश ऐकल्यावर त्याला शुद्ध ज्ञानप्राप्ती झाली व द्वैत्यभाव नष्ट होऊन तो ब्रह्मरूप झाला. उपदेशाचे सार विचारल्यानंतर जवळच पाण्यात असलेल्या मच्छीच्या गर्भातून मच्छिंद्र म्हणाला, हे सर्व ब्रह्मरूप आहे. हे उत्तर ऐकून शंकराने आवाजाच्या दिशेने पाहिले. तेव्हा त्याला मच्छीच्या पोटी कवी नारायणाने संचार केल्याचे समजले. मग शंकराने त्याला सांगितले, तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ फायदा झाला, परंतु हाच आदेश मी तुला दत्तात्रयाकडून करवीन. त्यासाठी तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईल. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासाला गेले. मच्छिंद्र इकडे मच्छीच्या उदरात तो मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीच्या काठावर टाकले आणि ती पाण्यात निघून गेली. पुढे थोडे दिवसाने बरेच बगळे मासे धरायला म्हणून यमुनेकाठी आले. त्यांनी ते अंडे पाहिले व लगेच आपल्या तीक्ष्ण चोचीने फोडले. त्यात एक बालक होते. अंडे फुटताच ते बाळ जोरजोरात रडू लागले. त्याचे ते रडणे ऐकून सगळे बगळे पळून गेले. काही दिवसांनी फुटलेले अंडे कामिक नावाच्या कोळ्याने पाहिले. त्यात सूर्यासारखा तेजस्वी बाळ पाहून त्याला कळवळा आला. कोणीतरी सावज या बालकाला मारील असे त्याच्या मनात आले. इतक्यात आकाशवाणी झाली, हा साक्षात कवी नारायणाचा अवतार आहे. या बालकाला तू तुझ्या घरी घेऊन जा. याचे नीट पालन पोषण कर आणि ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ ठेव. मनात कोणतीही शंका आणू नको. हे ऐकून कोळ्याला खूप आनंद झाला व त्याने मोठ्या आनंदाने त्याला घरी नेले. आपल्या शारद्वता नामक पत्नीजवळ दिले आणि तो तिला म्हणाला, ईश्वराने आपल्याला हा मुलगा दिला आहे, याचे नीट पालन पोषण कर. ती मुलासाठी आसुसलेली होती. ते ऐकून तिलाही खूप आनंद झाला. मग तिने त्याला मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. तोच तिला पाना फुटला. मग मुलाला पाजून नाहूमाकू घालून पाळण्यात निजवले. आधीच त्या दोघांना मूल होण्याची शक्यता नव्हती. त्यात असा अचानकपणे तेजस्वी पुत्र हाती लागल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मच्छिंद्रनाथ 5 वर्षाचा झाल्यावर एक दिवस त्याला बरोबर घेऊन त्याचा बाप मासे मारण्यासाठी यमुना नदीवर गेला. तेथे त्याने मासे पकडण्यासाठी जाळे पसरले. पुष्कळ मासे जाळ्यात आल्यावर ते मच्छिंद्रनाथाजवळ ठेवून तो पुन्हा जाळे पसरून बसला. ते पाहून पिता आपल्या मातृकुळाचा नाश करायला निघाले आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. आपण येथे असताना हे शांत बसून पाहणे योग्य नाही असे मच्छिंद्रनाथाला वाटले. आस्तिक ऋषीने ज्याप्रमाणे आपल्या मातृकुळाचे रक्षण केले तसे आपणही करावे म्हणून तो एक एक मासा पुन्हा पाण्यात टाकू लागला. आपण एवढे कष्टाने पकडलेले मासे हा मूर्ख मुलगा पाण्यात सोडतो आहे हे पाहून त्याच्या बापाला फारच राग आला. त्या रागाच्या भरात तो मुलाला मारू लागला व म्हणाला, अरे तू हे काय करतोस? माझे कष्ट सगळे वायाच गेले. आता खाशील काय? भीक मागायची लक्षणं आहेत ही. बाप अशा तऱ्हेने रागावल्यावर त्याची नजर चुकून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेला. त्याला फार वाईट वाटले. भिक्षेचे अन्न पवित्र असते, तेच आपण खावे असा विचार करून तो बद्रिकाश्रमात गेला. तेथे त्याने 12 वर्ष कडक तपश्चर्या केली. त्यामुळे त्याच्या हाडांचा केवळ सांगाडा उरला. इकडे एक दिवस श्री दत्तांची स्वारी शंकराच्या देवळात गेली व तेथे त्यांनी शंकराची स्तुती केली. त्यामुळे शंकर प्रसन्न झाले व त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्याला प्रेमभराने आलिंगन दिले. मग उभयंतांच्या खूप गप्पा झाल्या. तेव्हा बद्रिकाश्रमाचे अत्यंत रमणीय अरण्य पाहण्याची दत्तात्रेयाला इच्छा झाली. त्याने आपले मनोगत शंकराला सांगितले. मग त्याला बरोबर घेऊन शंकर अरण्यात बद्रिकाश्रमात गेल्या. श्री नवनाथ कथासार अध्याय 1 समाप्त होत आहे.